हॅलो गाईज, तुमचं स्वागत आहे माझ्या फर्स्ट ब्लॉगमध्ये. आणि मी उम्मीद करतो की तुम्हाला हा व्लॉग नक्की आवडेल. तर दिवसाची सुरुवात होत आहे माझी. मी सकाळी माझ्या फ्रेंडला घ्यायला गेली आणि तिला पिक करून मी निघाली घरी जाऊन आम्ही फ्रेश झालो आणि आम्ही निघालो मग आमच्या डेस्टिनेशनला. हॅलो गाईज, वेलकम टू माय फर्स्ट व्लॉग. हा माझा पहिला व्लॉग आहे आणि माहिती नाही मला कसा होईल, पण प्लीज काही चुकलं तर प्लीज वाईट कमेंट नका करू, ठीक आहे. तर माझी बेस्टी आम्ही जातोय. तर हा आहे माझा फायनल लुक. तुम्ही कमेंटमध्ये सांगा मी कशी दिसते. तर आम्ही पेट्रोल टाकून निघालो चिखलदऱ्याकडं. आणि काल पाऊस पडल्यामुळं वातावरण इतकं सुंदर झालं आहे की राहावला नाही गेला आणि बाहेर फिरायची इच्छा एकदम जागृत झाली. तर फायनली आम्ही पोचलो आहे चिखलदरा. आणि बघा, ह्या आमच्या प्रेमळ मित्रांनी आमचं स्वागत केलं आहे येताच. तर त्यांना आम्ही हाय बोललो, बट ते इंटरेस्टेड नव्हते आमच्या संगती बोलायला. तुमच्याकडे या माकडांना काय म्हणता? आम्ही तर माकडच म्हणतो. तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुमच्याकडं काय म्हणतात. तर इकडं ही बघा, खतरों के खिलाडी स्टंट करते आहे आणि मी पण थोडा माझा लुक दाखवायचा प्रयत्न करते. हा बघा फायनल लुक आणि खूप भारी वाटतं आहे. चला तर आम्ही निघालो आहे आमच्या डेस्टिनेशनवर. मध्यात आम्ही फोनमध्ये खूप बडबड केली पण ते रेकॉर्ड नाही केली. मग आम्ही गेलो आहे टायगर रिसॉर्ट. इथे आम्हाला एका दादानी फ्रीमध्ये लॉकेट दिलं माझ्या नावाचं. आणि बघा, इथे आता नवीन ॲडव्हेंचर्स चालू झालेले आहेत. तर तुम्ही चिखलदरा आल्यावर नक्की याचा आनंद घ्या, कारण खूप मज्जा येते आणि एक नवीन एक्सपिरियन्स मिळतो. देन माझी इच्छा झाली होती आता घोड्यावर बसायचं आहे. बघा, हिला बसवलं आहे घोड्यावर, पण ती घाबरते थोडं. गाईज, माझा पहिला ब्लॉग असल्यामुळं मला समजत नाही आहे मी काय बोलू, बट प्लीज तुम्ही हसू नका, कारण मला ब्लॉग खरंच जमत नाही. आणि माझा पहिला ब्लॉग आहे, ते पण माझ्या व्हॉईसमध्ये. आणि मला खरंच नाही कळत आहे की मी काय बोलायचं आता. बट स्टील मी तुम्हाला जे पण काही तिथे ॲक्टिव्हिटीज केल्या आहेत त्या मी तुम्हाला दाखवत आहे आणि थोडंसं व्लॉगमधून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. पहाड़ों में नहीं आए तो फिर क्या ही जिंदगी जी. Oh my God. मजा आया, बहुत मजा आया. हम दिखा नहीं सके, सॉरी, बिकॉज वहाँ पे कैमरा अलाउड नहीं था. गाइस, हम अभी आए हैं देवी पॉइंट. आप देख सकते हो यहाँ देवी पॉईंटवर आम्ही खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज केल्या, जसे हॉर्स रायडिंग केली, बाईक रायडिंग केली. मला चालवता नाही आहेत, बट तरी मी ट्राय केला. फायनली इतक्या उन्हामध्ये घुमून आम्ही आलो थोडं रेस्ट करायला, थोडं फ्रेश व्हायला. आणि दुपारचा टाईम आहे आणि खूप जास्त बाहेर ऊन होती. बघा, मटकत चालली आहे समोर आणि मी हिच्या मागं आली आहे कॅमेरामॅन बनवून. तर आम्ही जेवण ऑर्डर केलं, छान जेवण केलं. त्याच्यानंतर आम्ही मस्त एक प्यारीशी झोप घेतली. आराम वगैरे झाल्यावर आम्ही फ्रेश होऊन निघालो पुन्हा बाहेर रील्स काढायला आणि थोडं संध्याकाळचा व्ह्यू पाहायला आणि थोडं स्टाईल मारायला. बघा काहीच तुम्ही इमॅजिन नाही करू शकत. आम्हाला बघा काय दिसलेलं आहे, भालू. संध्याकाळी 5 वाजताचा टाईम होता आणि हे आमचे बालू मित्र वॉक करायला निघाले होते जंगलामध्ये.
आणि कोइन्सिडेंटली लकीली आम्हाला दिसले. बघा तेव्हाचा व्ह्यू किती सुंदर होता. रोड पहा किती हॉन्टेड वाईब देत आहे. मला तर भीती वाटते असं रोड. तर फायनली गुड मॉर्निंग गाईज. आम्ही उठलो आहे आणि सकाळी पाहू शकता तुम्ही धुकं पडलेले आहेत आणि इतकं सुंदर वातावरण झालं आहे. कारण माझ्या घरी पण आधी होती बट ती एक्सपायर झाली. एका डॉगने तिच्यावर अटॅक केला होता. त्याच्यानंतर मला तिची खूप जास्त आठवण आहे. त्याच्यानंतर आम्ही पोचलो ह्या हिडन लोकेशनवर. हे लोकेशन छान जितकं आहे तितकंच खूप जास्त डेंजरस आहे. बिकॉज याच्यामध्ये पुष्कळ लोक एक्सपायर झाले असं आम्हाला समजलं तिथे. म्हणून थोडं अंदर न जाता थोडासा पाण्याचा आनंद घेतला आणि निघालो गावाकडं. कारण आम्हाला आंबे तोडायचे होते. आम्हाला कोकणातले आंबे खायचे होते. सॉरी कोकण नाही, आम्हाला चिखलदऱ्याचे आंबे खायचे होते. आणि थोडेसे स्टंट वगैरे केल्यानंतर आम्ही फायनली आंबे तोडले. बघा झाडाचे आम्ही इतके सारे आंबे तोडले आणि हा मोमेंट मी तुम्हाला नाही दाखवू शकत होती. त्याच्यानंतर दुसऱ्या झाडाखाली गेल्यावर एक फॅमिली आणखी तिथे आंबे तोडत होती आणि छोटीशी मुलगी तिथे आंबे घेऊन बसलेली. तिची मम्मी तिच्याकडं आंबे देत होती आणि बघा ती किती छान तिच्या संगती बोललो आम्ही. खूप सुंदर होती ती. त्याच्यानंतर हे बघा इकडं वर एक दादा चढलेले आणि ते झाड तर आम्ही एकदम धावत चाललो होतो. बघा आधी आमचं दाखवून आणि आंबे इतके गोड होते. साईज त्याची खूप छोटी होती पण आंबे खूप जास्त गोड होते. आम्ही तिथे छान खाल्ले. देन आम्ही निघालो. मग फायनली आमच्या गावाकडं अमरावतीला जाताना आम्ही काही छान छान लेडीजचे दर्शन घेतले. देन आम्ही निघालो. बघा फायनली हा भालूकडे आम्ही पोचलो. याचा अर्थ आहे की आम्ही निघत आहे आणि तो म्हणतो आहे वेलकम चिखलदरा. तर जाता जाता आमची एक ख्वाहिश राहिली होती. आम्हाला जामून तोडायचे होते पण फायनली आम्हाला रस्त्यामध्ये 1-2 दादा भेटले आणि त्यांनी आम्हाला जामून दिले. त्याच्यानंतर आम्ही हॉर्स रायडिंग केली आणि बघा किती सुंदर एक्सपिरियन्स होता हा. आम्ही घाबरलो पण नाही. तर गाईज तुम्हाला कसा वाटला माझा ब्लॉग? प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंट करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कारण आता याच्यानंतर मी माझे व्हिडिओज पोस्ट करत राहणार आहे आणि त्याचे नोटिफिकेशन तुमच्या